सदानंद खडलक आपल्यासोबत आहेत. सदानंद खडलक समजा तुम्ही सांगा. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. आज आमचे मित्र माननीय श्री धनंजय जाधव हे वॉर्ड क्रमांक 7मधनं शिवसेना या पक्षातून धनुष्यबाण चिन्हावरती इलेक्शन लढवत आहे. नमस्कार, मी जय महाराष्ट्र. मी लाडकी बहीण योजनेचे जनक एकनाथ शिंदे साहेबांचा शिलेदार धनंजय जाधव, प्रभाग क्रमांक 7 वाकडेवाडी गोखलेनगर या प्रभागातून उभा आहे. माझ्यासोबत अ गटातून माननीय माजी नगरसेविका सोनालीताई लांडगे, तसेच ड विभागातून संजयजी तुरेकर असा आमचा एक पॅनल आहे. आम्ही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असून प्रभाग 7मध्ये जय्यत तयारी आमची चालू आहे. आणि येणाऱ्या 16 तारखेला आपण बघाल की पुणे महानगरपालिकेमध्ये नक्कीच या प्रभागातून भगवा झेंडा फडकलेला असेल. येणाऱ्या काळात विकासाचे मुद्दे घेऊन आम्हाला काम करायचे. जे काही प्रभाग क्रमांक 7 आणि मध्ये जे कचरा, रस्ते, जे काही पाणी पुरवठा, या सर्व गोष्टींचं नियोजन करायचे. प्रभाग गुन्हेगार मुक्त करायचा आहे. खूप साऱ्या विजन आम्ही घेऊन आता चाललेलो आहे. आणि त्या विजन करताना अनेक अडचणी समोर आल्या तरी नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेब ह्या प्रभागासाठी कालच आपण पाहिलं ते म्हणालेत की पुणे शहरासाठी कुठेही मी निधी कमी पडून देणार नाही. खूप सारा साहेबांनी वचननाम्यामध्ये काल पुणे शहरासाठी दिलेले भरभरून दिलेलं आहे. येणाऱ्या काळात 500 स्क्वेअर फूटच्या आतमधली जी घरं आहे त्याची शास्ती करही माफ करण्याचं साहेबांनी वचन पुणेकरांना दिलेलं आहे. आणि त्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण ताकदीने शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकू हे आश्वासित करतो. जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी पुणे शहराच्या वतीने धनंजय भाऊ जाधव यांना जिथे जिथे आमचा संपर्क आहे तिथं आम्ही धनंजय भाऊ जाधव, परत आमचे जे काय बाकीचे तिन्ही उमेदवार आहेत जसे सोनाली लांडगे आहेत, तुरेकर साहेब आहेत आणि एकनाथ साहेबांची ताकद ही पुणे शहरामध्ये वाढवण्याचं काम हे आम्ही येत्या काळामध्ये दाखवणार आहे. आणि शिवसेनेची ताकद पुणे शहरामध्ये काय आहे हे आम्ही इतर पक्षालाही दाखवून देणार आहे. एकनाथ साहेब पुण्यात असताना ते म्हटले की पुण्याचा महापौर आमचाच होता. तुम्हाला काय? नक्कीच साहेबांनी जे सूचक वक्तव्य केले, कारण शिवसेनेला हलक्यात नक्की घेतलेलं आहे आणि शिवसेना हलक्यात घेतल्याचे परिणाम येणाऱ्या महापालिकेत नक्की दिसतील आणि शिवसेना मोठ्या ताकदीने पुणे महानगरपालिकेत नगरसेवक तुम्हाला दिसतील.